हा फेरी ब्लॅक बॉडी याच्यामध्ये आपण काय ते बघूया आपण थोडं इकडे लक्ष तरी बघा. आता फेरी ब्लॅक बॉडी मध्ये याच्या आधी परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याला म्हटलं होतं ज्याचं ऍब्सॉर्प्शन 100% होतं. ज्याचा ऍब्सॉर्प्शन किती होता 100%, म्हणजे ऍब्सॉर्प्शन इक्वल टू किती आहे 1. त्याला आपण काय म्हटलं फेरी ब्लॅक बॉडी. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याला शब्द काय परफेक्टली. फेरी हे सायंटिस्टचं नाव आहे. बऱ्यापैकी फिजिक्स मध्ये सायंटिस्ट नावं चिटकले. आपल्याकडे काय असे सायंटिस्ट नाही आहेत. इकडलं बाकीचे सोम्या गोम्या गोट्या पिंट्या असे सायंटिस्ट नाहीत आपल्याकडं. तर ही काय फक्त गोट्या खेळायला जायचे. आता इकडं हे जे आहे याने काय काय सांगितलं ते बघू आपण. एक मी तुम्हाला सांगितलं होतं लॅम्प ब्लॅक. काल आपण चर्चा केली होती. लॅम्प ब्लॅक कशाला म्हणलं रे. चुलीवर तवा ठेवला. चुलीवर तवा ठेवल्यानंतर त्या तव्याला एक थर तयार होतो. हात लावून बघितलं कधी त्याला काळ तयार होतं. आधी ना आम्ही लहानपणी असताना त्या तव्याचं काजळ तयार करत होते. ते ऍक्च्युली तिथूनच केलं जातंय. सो ते जे आहे ते त्या तव्याला जे काळं असतं त्याला आपण लॅम्प ब्लॅक ते काळं इथं बडवलंय. किंवा गावाकडं चूल असते आणि ते असं पूर्ण घरातच असते ते चूल. धूर पूर्ण होतं आणि हे पूर्ण काळं झालेलं असतं. म्हणजे दॅट इज दॅट टाइप ऑफ द लेअर. दिस इज कॉल्ड एज लॅम्प ब्लॅक. ओके. म्हणजे आता इथं हे काय आहे इथं एक ऑब्जेक्ट एक बॉडी आहे ब्लॅक बॉडी आहे. त्याचा आतलं सरफेस हे लॅम्प ब्लॅक आहे. सरफेस कोटेड विथ द लॅम्प ब्लॅक. आता काय फरक आहे. ब्लॅक वर जर आपण रेडिएशन इन्सिडेंट केलं तर ते 100% ऍब्सॉर्ब करतं असं म्हणणं आहे. पण प्रॅक्टिकली फेरीनं काय केलं किंवा किती % होतं ते बघूयात आपण. आता याची अरेंजमेंट जर बघितली तर आता इथं होल मोठं दाखवलंय पण हे छोटं असतं. ऍपरेचर म्हणजे एक छोटं होल. ओके. स्मॉल होल हे कुठं आहे ह्या बॉडीला आहे. कशासाठी इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट करण्यासाठी आपल्याला तिथं आहे घुसणाळ्या. आता इथं जे आहे हे जे आहे हे कसं आहे डबल वॉलड स्पियर आहे. हे काय आहे डबल वॉलड स्पियर. म्हणजे काय आपल्याकडे ते थर्मस बॉटल असतं का हा माहिती आहे ना थर्मस बॉटल. त्या बॉटल मध्ये जर आपण थंड घातलं तर ते दिवसभर थंडच राहतं त्याच्यामध्ये. आणि जर गरम काही दिलं तर काही राहतं गरमच राहतं. ते बाटली भरून कधी फ्रीज मध्ये ठेवून बघा थंड होतं का पाणी. होतं बघितलं का नाही होत नाही. ओके. सो का हे डबल वॉलड असतं. मधल्या स्पेस मध्ये व्हॅक्यूम असतं. हे इथं हे जे आहे डबल वॉलड आहे. इथं काय आहे इव्हॅक्युएटेड स्पेस. या ठिकाणी काय आहे इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. तिथून एअर पूर्ण काढून घेतलेला आहे. इव्हॅक्युएटेड स्पेस आहे तिथं. सिल्वर पॉलिश्ड सरफेस. तुम्ही बघा त्या बॉटलवर सुद्धा सिल्वर पॉलिश्ड असतं. जरी तुम्ही त्याला उन्हात ठेवलं तरी त्याचं रिफ्लेक्शन काय असतं जास्त होतं. त्याच्यामुळे ते काय सिल्वर पॉलिश्ड म्हणजे काय जास्तीत जास्त काय व्हायला पाहिजे रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कोनिकल प्रोजेक्शन. आता हे प्रोजेक्शन कशासाठी. समजा आपण हे इन्सिडेंट केलं ते 180 डिग्री मध्ये रिटर्न येतं. 180 डिग्री मध्ये रिटर्न येऊ नये हे आतल्यात रिफ्लेक्ट व्हावं म्हणून हे कोनिकल प्रोजेक्शन आहे. ओके. सो हे जर असंच ठेवलं तर हे डायरेक्टली काय होईल ऍज इट इज रिटर्न येईल. मग इथं काय आहे हे जे आहे ते इन्सिडेंट रेडिएशन आपण काय केलं इन्सिडेंट केलं ए स्मॉल ऍपरेचर मधून. ओके. याच्यात कोनिकल प्रोजेक्शन वर पडलं. त्याच्यातून एक अँगल मिळाला आणि तो इथं रिफ्लेक्ट झाला. आता लक्षात ठेवा ज्यावेळेस हे रिफ्लेक्ट होतं इथं हे पूर्ण कोटेड कसं आहे लॅम्प ब्लॅक नाही. 100% आपण इन्सिडेंट केल्यानंतर 100% 98% यांनी काय केलं ऍब्सॉर्ब केलं. इथं राहिलं किती 2% राहिलं. किती पर्सेंट राहिलं 2% आपल्याला रिमेनिंग राहिलं. कुठं इथून 2% रिफ्लेक्ट केलं. 2%चं 98% 2%चं 98% ऍब्सॉर्प्शन झालं. 2%चं 98% ऍब्सॉर्प्शन झालं. इथं परत राहिले किती 2%. ते 2% रिफ्लेक्ट झालं. त्या 2%चं परत किती ऍब्सॉर्प्शन झालं 98%. परत त्याच्यातलं राहिलेलं रिफ्लेक्ट झालं. म्हणजे याचं जे रिफ्लेक्शन आहे हे 100% तिथल्या तिथं रिफ्लेक्शन होण्यासाठी आणि किंवा हे ब्लॅक बॉडीच ऑब्जेक्टचं काय 97 to 98% हे काय करतं रेडिएशन काय करतं
ऍब्सॉर्ब करतं, हे मेन इंटेन्शन कोणाचं, फेरी ब्लॅक बॉडी साठीच आहे. आणि हे जे आहे ते व्हीआयपी आहे. हा क्वेश्चन जो आहे तो व्हीआयपी आहे बोर्ड साठी, HSC बोर्ड साठी हा व्हीआयपी आहे 2025 साठी. सगळ्यात महत्वाचं मी याच्या आधी पण सांगितलं होतं आणि हाही क्वेश्चन फार वेळा विचारलेला आहे. हा फक्त डायग्राम विचारली तर 2 मार्कासाठी, एक्सप्लेनेशन जरी विचारलं तरी याच्यातले 4 पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे. एकदम सिंपल पॉईंट आहे, काही अडचण नाही. फक्त एकच कन्सेप्ट तुमचा मॅक्सिमम आला पाहिजे, तो म्हणजे हा पॉईंट. बाकीचं सगळं तर रिअरेंजमेंटच आहे. लक्षात आलं? राईट.